Hello, all, welcome back to Epilepsy Thursdays. I'm Casey and Accept Epilepsy. So, throughout the month of August, we have been talking about epilepsy lifestyle. So, what all you can do, those unwritten norms that you have to follow invariably because you have epilepsy. तर ऑगस्टचा पूर्ण महिना आपण ह्या अशा काही विषयांवरती बोलतोय की जे तुम्हाला पाळाव्याच लागतात ज्या गोष्टी, कारण तुम्हाला एपिलेप्सी आहे. तुम्हाला एपिलेप्सी नसती तर तुम्ही नॉर्मल लोकांसारखं जीवन जगू शकला असतात, पण तुम्हाला एपिलेप्सी आहे त्यामुळे तुम्हाला काही अलिखित नियम पाळावे लागतात. आज जो हम बात करने वाले हैं वो है सेइंग नो. लेकिन उससे पहले सवाल. ऋषिकेश शिंदे इन्होंने ये सवाल पूछा है, मैम आई हैव वन क्वेश्चन दैट टी और कॉफ़ी taking by person who have epilepsy is good for his health because it contain caffeine, and caffeine is CNS stimulant, and in epilepsy our CNS neuron get already excitable. Okay, so what Mr. Rishikesh wants to ask is it okay if we can have coffee or tea when we have epilepsy? Because invariably we have to keep our nervous system calm or else it might trigger a seizure. But the caffeine content in coffee or tea excites, or it is an energy booster sort of a thing when it comes to our nervous system. कॉफी किंवा चहा पिणं हे योग्य आहे का किंवा हे चालतं का जर तुम्हाला एपिलेप्सी असेल तर? कारण तुमचा मज्जातंतू तेजित होतो जर तुम्ही कॉफी किंवा चहा प्यायलात तर. आणि एपिलेप्सीमध्ये तुम्हाला तुमच्या नर्वस सिस्टमला शांत ठेवण्याची गरज असते, नाहीतर सीजर येऊ शकते. तो हाँ जी, आप एक आध कप चाय या कॉफ़ी पी सकते हैं, भले उसमें कैफीन हो, भले आपकी नर्वस सिस्टम को वो उत्तेजित करें, फिर भी यदि आपको एपिलेप्सी है फिर भी आप एक आध कप चाय या कॉफ़ी पी सकते हैं. ऐसा नहीं है कि आप कॉफ़ी या चाय पी ही नहीं सकते, लेकिन उसकी भी कोई लिमिट होती है. ऐसा नहीं कि आप 10-10, 12-12 कप चाय या कॉफ़ी पीते जाएं. नहीं, ये तो नॉर्मल इंसान के लिए भी हानिकारक होता है अगर आप हद से ज़्यादा चाय या कॉफ़ी पिए. तो एक आध कप चलता है. सोने से पहले रात को चाय या कॉफ़ी ना पिए, क्योंकि सोने से पहले अगर आपका नर्वस सिस्टम उत्तेजित होता है तो आपको नींद नहीं आएगी, और यदि आपको नींद नहीं आएगी तो आपको स्लीप डेप्रिवेशन होगा तो आपको सीजर ज़रूर आएगी. तो रात को सोने से पहले चाय या कॉफ़ी ना पिए, लेकिन उसके अलावा एक आध कप चल सकता है. ब्लैक कॉफ़ी या ब्लैक चाय जो बिना दूध के होते हैं वो ना पिए. एक आध बार इधर उधर महीने में एक बार पिए तो ठीक है, लेकिन यदि आप रोज़ पीते हैं तो दूध के साथ पिए. ब्लैक टी या कॉफ़ी, try to avoid black tea or black coffee because it is stronger than when mixed with milk or cream. So try to have a creamy coffee or tea with milk. It is fine, it is absolutely okay to have a cup or two. Of course, you should not go on drinking 12 cups of coffee or 13 cups of tea, which people tend to do to stay awake. So try to avoid that. Don't go overboard. And even for a normal person, a healthy body, it is unhealthy to drink that much amount of tea or coffee.
So yes, try to limit it to a cup or two, which is absolutely fine. Avoid drinking tea or coffee before going to bed because, yes, it stimulates your nervous system. So, if you tend to drink it prior to going to bed in the night, you will end up staying awake for a longer period of time, and you will end up stimulating your nervous system, and you will end up depriving yourself of sleep and thus triggering a seizure. So do not try to avoid it when it comes to drinking a cup of coffee or a cup of tea right before you go to sleep. Don't do that. Try to have chamomile tea, green tea, or that drink that I keep on advertising about. um, yes, so a cup or two here and there is absolutely fine. असं अजिबात कुठेही लिहिलेलं नाही आहे की तुम्ही चहा किंवा कॉफी नाही पिऊ शकत. एखाद कप इकडे तिकडे ठीक आहे. 10-10, 12-12 कप जे लोक पितात ते अयोग्य आहे. ते तुम्ही अगदी तुमची बॉडी तंदुरुस्त आणि फिट अँड फाईन जरी तुम्ही असलात तरीही ते अयोग्य आहे, कारण त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण एक कप इकडे तिकडे काहीही हरकत नाही. दुधाबरोबर प्या, दूध न घालता पिऊ नका, कारण ते खूप जास्त स्ट्रॉंग होतं आणि त्याच्याने काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो आणि रात्री पिऊ नका. झोपायच्या आधी चहा किंवा कॉफी घेऊ नका, कारण तुमची झोप नीट तुम्हाला लागू शकत नाही किंवा न लागण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे झोपायच्या आधी जरा पिऊ नका, अवॉइड करायचा प्रयत्न करा. पण बाकी दिवसभरात 1 किंवा 2 कप चहा किंवा कॉफी काहीही हरकत नाही आहे. नाव going back to the topic of the day. Today we are going to talk about the daily routine of a person. So what I suggest is create a timetable and stick to it. दिनचर्या जी असते ती ना लिहून काढा. ती एक आखा आणि त्याचनुसार वागण्याचा प्रयत्न करा. सकाळी इतके अमुक वाजता उठायचं, अमुक वाजता जेवायचं, दुपारची अमुक एवढी झोप काढायची. भले ती अर्धा तास असो, 15 मिनटं असो. ब्रेक घेत तुमची एक, ज्याला म्हणतात ना मांजरीची झोप, अ क्विक नॅप. जस्ट stick to the timetable. Try to stick to the timetable. Do not vary. Set a routine for yourself because it helps. It helps to control your seizures, because unfortunately we cannot have erratic day schedule, however you want to pronounce it. We cannot have that because that might trigger a seizure. So invariably we have to stick to a timetable. जो भी है, आप जो भी डिसाइड करें कि सुबह 8 बजे आपको उठना है, आपको 7 बजे उठना है, आपको 6 बजे उठना है, जो भी आपका एक टाइम टेबल होगा उस हिसाब से दिनचर्या जिसको हम कहते हैं, वो आप लिखें और उसके अनुसार जीने की कोशिश करें. शुरुआत में आपको थोड़ी तकलीफ होगी क्योंकि आपके बॉडी को उसकी आदत नहीं है, वो ना स्ट्रिक्ट डिसिप्लिन की आदत नहीं है. लेकिन धीरे धीरे 1 हफ्ते बाद, 2 हफ्तों बाद, 3 हफ्तों बाद आपको उसकी आदत लग जाएगी और उसी के अनुसार जीने की कोशिश करें. रात को जल्दी सोए, 10:30-11 बजे तक सोने की कोशिश करें. टाइम टू टाइम खाना खाने की कोशिश करें. भले ही आपके ऑफिस का लंच आवर 2 बजे हो, आप 1 बजे खाना खाएं, आप 12 बजे खाना खाएं, जो भी आपने तय किया हो. It doesn't matter how your office timetable works. You have your lunch at the time that you have decided to have.
it is always advisable to have lunch at around 12:31 because it gives you time to digest your food accordingly. Your body can digest your food. Have your dinner by say around 8:39. Do not have your dinner at 10 or 11 or whatever time that you decide to have. No, try to stick by 8:30, not even 9. Try to stick by 8:30, 8:30 so that you give your body those 2 hours to digest your dinner and you can sleep by 10:30, 11. रात का खाना जो होता है वो 8 या 8:30 बजे खाने की कोशिश करें, क्योंकि क्या होता है कि अपने बॉडी को भी ना 2 घंटे उसको डाइजेस्ट करने का समय मिल जाता है. यदि आप 10 बजे रात का खाना खाएं तो अपनी बॉडी उसको डाइजेस्ट कब करेगी, आप सोएंगे कब, ये सारे सवाल आ जाते हैं. तो जल्दी खाना खाने की कोशिश करें. तुम्ही किती वाजता जेवताय हे खूप महत्त्वाचं असतं, कारण पचनक्रिये आपल्या शरीराला तेवढी पचनक्रिया करण्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही लगेच जेवता आणि लगेच झोपता. पचन कधी करणार? झोपेत नाही. तुम्हाला स्वतःच्या शरीराला तेवढा वेळ देणं गरजेचा असतो. द्यायला लागा आणि त्या टाइम टेबलनुसारच जगायचा प्रयत्न करा. इफ यू हॅव ऑफकोर्स तुम्ही कधी कधी अशी वेळ येते की कुठला बर्थडे असतो, कुठला फंक्शन असतं, जेव्हा तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे करावं लागतं, विच इज ॲब्सोल्युटली फाइन बिकॉज इट्स अ फंक्शन. कुछ बर्थडे है, कुछ सेलिब्रेशन है, तो वो फंक्शन है, तो एक आध दिन इधर उधर चल सकता है, लेकिन ऑलवेज लिसन टू योर बॉडी. आपका शरीर आपको संकेत हमेशा देता है, सिग्नल्स हमेशा देता है. लिसन टू योर बॉडी. द मोमेंट योर बॉडी स्टार्ट्स टेलिंग यू like back off, you're not feeling well, you're hungry, eat something. I always tell people to carry biscuits, to carry राजगिरा की जो चिक्की होती है ती स्वतःबरोबर ठेवा. If you are at a function and the dinner or lunch is not being served on time according to your timetable and it's not being served, you cannot force someone to serve it to you, right? You're not some Lord Falkland. यदि खाना परोसा नहीं जा रहा है, आप किसी के घर पे गए हैं तो उन्होंने कुछ प्लानिंग की होगी. यदि आप किसी फंक्शन में हैं तो खाना अगर आपके अनुसार सर्व नहीं किया जा रहा है तो आप वो चिक्की या बिस्किट्स खा लें ताकि आपका शरीर शांत हो जाए. अवलंबून राहू नका की ते जेव्हा खायला देतील तेव्हा आपण खाऊ. नका अवलंबून राहू, तुम्ही खा. तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय तुम्हाला भूक लागली आहे, तुम्ही त्या वेळेला खायचं. स्वतःबरोबर बिस्किट, चिक्की, लाडू असं काहीतरी ठेवत जा. नका दुसऱ्यांवरती अवलंबून राहू. ऑलवेज कीप योरसेल्फ हायड्रेटेड. योर बॉडी टेल्स यू व्हेन यू आर थर्स्टी. देयर आर पीपल हु सेट अलार्म्स. हर 1 घंटे बाद पानी पीना है, हर 2 घंटे बाद पानी पीना है. ज़रूरी नहीं है. हाँ, यदि आप भूल रहे पानी पीना, आपकी बॉडी आपको बताएगी कि आप प्यासे हैं. बॉडी का सुनना सीखिए. सुनना यानी कान से सुनना नहीं होता. There are very, very minute signals that your body keeps giving you. You start swallowing your saliva a bit too much. Have a drink of water. Have a glass of water. Sip some water. Your throat is parched. Gulp water down. Your stomach is feeling empty, but you're not hungry. Have a glass of water. तुम्हाला तुमचं शरीर सतत सांगत असतं
तुमच्याशी सतत ते बोलत असतं. शरीराचं बोलणं ऐकायला शिका. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे बरेच जण तुम्हाला सांगणारही नाहीत, कारण ह्या फारच छोट्या गोष्टी असतात. तुम्ही जर जास्त तुमची लाळ प्यायला लागलात तर पाणी प्या. हा संकेत आहे की तुमची बॉडी तुम्हाला सांगते की मला तहान लागली आहे. ओठ जर तुमचे ड्राय पडायला लागले, इफ युअर लिप्स गो ड्राय, that is a signal that your body needs to be hydrated. आजकल हम क्या करते हैं, होठ हमारे अगर ड्राई पड़ने लगे तो हम चैपस्टिक लेते हैं, लिप बाम लेते हैं, लिप बाम लगा देते हैं. हाँ, लिप बाम से अपने होठ मॉइस्चराइज तो हो जाएंगे, लेकिन अंदरूनी मॉइस्चराइजेशन कैसे मिलेगा? अगर आपके होठ ड्राई हो रहे हैं, यदि आपके होठ फट रहे हैं, इसका मतलब ये है कि आपकी बॉडी को पानी ज़रूरी है. जैसे हम बाहर से पूरे शरीर को मॉइस्चराइज करते हैं, वैसे अंदरूनी मॉइस्चराइज़र भी ज़रूरी होता है. और अंदरूनी मॉइस्चराइज़र घी खाने से, हाँ जी, घी खाइए. जो वनस्पति घी होता है वो, डालडा ने वनस्पति घी हो, डालडा ज़्यादा नहीं, पर जो हमारा नेचुरल घी होता है, गाय का घी होता है, वो खाइए. भैंस का घी होता है वो खाइए. तूप हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. तूप खाल्ल्याने तुम्ही जाडे होत नाही. तूप खायला लागा. आतून आपल्या शरीराला मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं असतं. पानी पीत रहा. डिहाइड्रेशन की वजह से भी आपके होठ सूखे पड़ सकते हैं. Many a times people think that applying a chapstick is fine because your lips just get moisturized, right? But your body is telling you to have water the moment your lips start going dry. So yes, do apply a chapstick. I'm not saying don't do that. I do that as well. But have a glass of water along with it as well. Gulp down a glass of water and then apply a chapstick, because it helps. Your body is always giving you signals. The second thing is learn to say no. Yes, extremely important. So what happens is, many a times when you are out with your friends or you have a family get together and people, like, start having this fun night, and you want to go to sleep, but your friends and relatives are requesting you, urging you, or trying not to let you sleep, just say no. Do not. They will try to tell you that it's just for one night. It's just one night. Stay awake, have some fun, play with us, talk with us. आज की तो रात है. ये आज की रात आपको बाद में महंगी पड़ती है, उनको महंगी नहीं पड़ती. आपके दोस्तों को या आपके रिश्तेदारों को वो एक रात महंगी नहीं पड़ती. महंगी पड़ती है वो आपको. आपको सीजर्स आते हैं तो ना कहना सीखिए. हाँ जी, खुद के मन पे पत्थर रख के हमें ना कहना पड़ता है. हमें भी एंजॉय करने की इच्छा होती है. ऑब्वियसली सब लोग मज़े ले रहे हैं और हम सो जाए तो हमें भी थोड़ा अजीब लगता है कि हमें भी तो मज़े करने हैं, लेकिन हम नहीं कर सकते. यदि आपको सीजर्स नहीं चाहिए तो ना कहना सीखे. कह दीजिए कि नहीं बाबा, हमसे ना हो पाएगा, हम सोने जा रहे हैं. और यदि कोई आपको ये कहे कि हमें सोने दीजिए, आपको एपिलेप्सी नहीं है लेकिन आपके भाई बहन दोस्तों को एपिलेप्सी है और वो आपसे ये दरख्वास्त कर रहे हैं कि हमें सोने दीजिए, तो कृपया फोर्स ना करें, क्योंकि आपको वो तकलीफ नहीं होने वाली. बाद में सीजर्स उनको आने वाले हैं. आप अपने मज़े करके खुद के घर चले जाएंगे या सो जाएंगे, लेकिन वो
उनको तकलीफ होने वाली है, बाद में उनको सीजर्स आने वाले हैं, आपको कोई फर्क नहीं पड़ता। तो थोड़ा सा समझ लीजिए, have some empathy, because if you don't have epilepsy, you might not experience a seizure, but that poor thing is going to go home and have seizures. So let them sleep, let them rest. Please do not be the jerk to keep them awake. Yes, I am saying the J word because have some empathy. Let them sleep. If you don't let them sleep, for you it's one night. In your head you're like, oh, they never hang out with us post a certain amount of time. How does one night matter? That one night ruins 3 more days for them. For you it's just one night, for them it's almost 3 days. Please have एम्पथी. थोडासा त्यांचा विचार करा. तुम्हाला एपिलेप्सी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणं शक्य नाही आहे, आणि ते ठीक आहे. तुम्हाला नाही कळत, ठीक आहे. पण जर ती व्यक्ती तुम्हाला सांगते की मला झोपू द्या बाबांनो, तर झोपू द्या त्या व्यक्तीला. नका असं म्हणू की एकच तर दिवस आहे, एकच तर रात्र आहे, एवढं काय सतत काय एपिलेप्सी एपिलेप्सी, एकच तर रात्र आहे. तुम्हाला सीजर्स नाही येणार आहेत, त्यांना येणार आहेत. तुम्हाला काळजी नाही घ्यायची आहे त्यांची, त्यांना स्वतःला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या स्पाऊसला, त्यांच्या बायकोला, नवऱ्याला, मुलांना त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे असं वागू नका की एकच तर रात्र आहे, जागी राहा ना, किंवा जागा राहा ना, मस्त मजा येते. हो, त्यांनाही वाटतं, तुम्हालाही वाटत असेल की हो यार एपिलेप्सी आहे, मला काय चायला जागं राहायचं आहे मला, पण मनावरती ताबू ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण नाही तसे वागू शकत. आपल्याला झोप गरजेची आहे, आपल्याला झोपणं गरजेचं आहे, आपल्याला झोपावंच लागतं. टाइम टेबल जे आपण सेट केलेले आहे, नाही आपण मजा करू शकत इतर लोकांसारखी, नाही आपण जागरण करू शकत. नका जागू. इट्स ओके. एका रात्रीपायी पुढचे 3 दिवस खराब होतील. इंजुरीज होतात, लागतं कुठेतरी, आपण सीजरमध्ये काहीतरी धडपडतो, ती गोष्ट वेगळीच. आणि त्यात जर का तुम्हाला सिरियस इंजुरी झाली तर what if you end up injuring yourself in an extremely grave manner because you stayed up awake, because you stayed up the entire night through? Who's going to take care of that? Think of the consequences before enjoying yourself. Unfortunately, we cannot enjoy the way other people can. Unfortunately, we cannot stay up. Unfortunately, we have to complete those many hours of sleep, and no, it cannot be carried forward. No, sleep is not something that today I stayed awake, so tomorrow I'm going to sleep for 24 hours. No, it doesn't happen that way. You are the one who has to take care of yourself ultimately. खुद का ध्यान खुद को रखना है, तो कोई और आपको सेल्फिश कहे, सेल्फ सेंटर्ड कहे, खुद ही का आप सिर्फ सोचते हो, एक दिन तो है, सारी बातें हम सुनेंगे, लेकिन अल्टीमेटली आपको खुद को सेल्फ प्रिजर्वेशन जिसको हम कहते हैं वो करना काफ़ी ज़रूरी है. It is your health, it is your life. You have to learn to say no. So yeah, that's about it for the month of August. Next week onwards we enter September, and we are going to talk about how to be independent. हम खुद के पैरों पे कैसे खड़े रह सकते हैं, इसके बारे में हम सितंबर का पूरा महीना बात करने वाले हैं. So yes. Oh, one more announcement. These bands are soon going to be available online.
So stay tuned for it, and we will be discussing about how you can buy your own Accept Epilepsy band. So yes, if you like the video, give it a thumbs up, because yes, I need that validation thanks to the amount of trolling that I face. The one thumbs up counts. It validates that I'm on the right path. Subscribe, and if you have any questions, ask them in the comment section, or you can directly message me on Instagram. The handle is epilepsy_warrior_queen. Till next Thursday, stay strong, keep fighting, and as always, stay happy, stay golden.